अतिवृष्टीमधून मेहकर लोणार तालुका वगळल्याने ठाकरेंची शिवसेना आक्रमक। 2 दिवसात समाविष्ट करा अन्यथा मंत्र्यांच्या घरासमोर दिवाळी साजरी करण्याचा इशारा। बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार आणि मेहकर तालुक्यांमध्ये जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे। तर जुलै महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान हे मेहकर आणि लोणार तालुक्यांमध्ये झालेले असताना देखील सरकारने जाहीर केलेल्या अतिवृष्टीच्या मदतीमधून हे दोन्ही तालुके वगळण्यात आले आहेत। या मतदारसंघाचे आमदार विरोधी पक्षाचे अर्थात ठाकरेंच्या शिवसेनेचे असल्यामुळे हा मतदारसंघ मदतीपासून वगळण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सिद्धार्थ खरात हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। राजकारण अतिशय खालच्या दर्जावर येऊन पोहोचल्याचा आरोप करत येत्या 2 दिवसात सरकारने दोन्ही तालुक्याचा अतिवृष्टीमध्ये समावेश करावा अन्यथा सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन मंत्र्यांच्या घरासमोर दिवाळी साजरी करण्याचा इशारा आमदार सिद्धार्थ खरात यांनी दिला आहे। विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे हे होमटाऊन असल्याने पुन्हा चर्चांना उधाण आले आहे। अधिकारी साहेब काल जो मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा परवा 7 तारखेला केल्याच्या अनुषंगाने जो शासन निर्णय निर्गमित झालेला आहे शेतकऱ्याच्या प्रश्नावर राजकारण करणाऱ्या सरकार मेहकर लोणार वगळणाऱ्या सरकारचा करायचं काय या सरकारचं करायचं काय प्रश्नाचं राजकारण करणाऱ्या सरकारचं करायचं काय शिवसेना जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद उद्धव साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं निषेध असो या सरकारचा निषेध हो जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद बरोबर आहे का निवेदन बरोबर आहे का आमचं म्हणणं बरोबर आहे थोडं माहिती काल जो शासन निर्णय निर्गमित झालेला आहे 9 ऑक्टोबर 2025 चा त्यामध्ये लोणार आणि मेहकर तालुका जो आहे तो अतिवृष्टीच्या तालुक्यामधून वगळण्यात आलेला आहे। त्याबद्दल मी शासनाचा जाहीर निषेध करतो आहे आणि हा जसा शासन निर्णय अपलोड झालेला आहे तेव्हापासून काल प्रचंड प्रतिक्रिया तीव्र स्वरूपामध्ये उमटलेल्या आहेत। माझ्या दोन्ही तालुक्यातला जो शेतकरी वर्ग जो मुळातच पीडित झालेला आहे तो प्रचंड संतापलेला आहे आणि अस्वस्थ झालेला आहे। त्यामुळं ताबडतोब याची दखल घेऊन आम्ही आज उपविभागीय अधिकारी यांना दोन्ही तालुक्याच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे। जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे सुद्धा आता आम्ही लगेच हे सगळं झाल्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे बसून मंत्रालयातले जो काही प्रशासकीय अधिकारी वर्ग आहे त्यांच्याशी संपर्क करून ही जी चूक कशामुळे झाली का झाली या संदर्भात चर्चा करून ताबडतोब त्यावरती कारवाई करणार आहोत। आता सुट्टीचे दिवस असल्यामुळं आज फक्त शुक्रवार आहे, उद्या शनिवार आणि रविवार हे 2 दिवस सुट्ट्याचे आहेत। मंगळवार या दिवसापर्यंत मंगळवारपर्यंत आम्ही संध्याकाळपर्यंत शासनाला मुदत देत आहोत। मंगळवारपर्यंत माझे जर 2 तालुक्याच्या मध्ये आले नाही मी माझे पदाधिकारी शिवसैनिक आणि शेतकऱ्यांसमवेत बसून अतिशय तीव्र आणि मोठं आंदोलन करू आणि या सरकारला दाखवून देऊ की राजकारण जर तुम्ही कराल तर त्याचा परिणाम काय होतो। अक्षरशः मेहकर तर बंद करूच पण इथून कुठलंही वाहन जाणार नाही, आमची दिवाळी आम्ही साजरी करणार नाही, एक दिवा लावणार नाही आणि तसंच या मंत्र्यांची सुद्धा या सरकारची दिवाळी सुद्धा आम्ही होऊ देणार नाही।